नमस्कार. परफेक्ट न्यूज मध्ये मी सुधाकर कवडे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या प्रचाराला 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पंढरपूर तालुक्यातील करकम हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा महत्वाचा घटक बनलेला आहे. या मतदारसंघामधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या करकम गटासाठी नरसाप्पा देशमुख यांनी गेल्या 2 ते 3 टर्म मध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व या भागातून केलेलं होतं आणि त्यांचे चिरंजीव आदिनाथ देशमुख हे जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहिलेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे चुलत बंधू असणारे बाळासाहेब मारुती देशमुख हे एनसीपी कडून निवडणूक लढवत आहेत. 2 सख्या भावाची सरळ लढत या मतदारसंघामध्ये होतानाच चित्र आपल्याला दिसतं. या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाची पार्श्वभूमी सांगत असताना हा मतदारसंघ काही अपवाद वगळता 1992 सालापासून माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्याचा गट राहिलेला असून या ठिकाणी त्याच गटाचं अनेक दिवसाचं नेतृत्व राहिलेलं आहे. विद्यमान जे दोन्ही उमेदवार आहेत त्या उमेदवारापैकी आत्ताचे जे उमेदवार आहेत बाळासाहेब देशमुख हे एनसीपीचे उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती रजनी देशमुख यांनी या भागाचं जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे सभापती म्हणून देखील काम केलेलं आहे. पण त्यावेळेला त्या सुधाकर पंत परिचारक गटाच्या कार्यकर्त्या म्हणून या परिसरातून निवडून आलेल्या होत्या. आजच्या निवडणुकीमध्ये अचानकपणानं इथली उमेदवारी प्रणव परिचारक यांना देण्यावरून देखील काही चर्चा झालेल्या होत्या. परंतु ऐन वेळेला परिचारक यांनी निवडणुकीमधील सगळ्याच परिस्थितीचा कानोसा घेत प्रणव परिचारक यांच्याऐवजी आदिनाथ देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे. आदिनाथ देशमुख हे ग्रामपंचायत सरपंच करकमचे सरपंच म्हणून यशस्वी कारकीर्द त्यांनी पूर्ण केलेली आहे. अर्थातच या मतदारसंघावरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे परिचारक अर्थातच भारतीय जनता पार्टीचा प्रभाव राहिलेला आहे आणि त्यांच्या जोडीला आता विठ्ठल परिवाराचे कल्याणराव काळे, गणेश पाटील, युवराज पाटील ही मंडळी देखील भाजपामध्ये आलेले आहेत. आणि देशमुख चुलत बंधू हे एकमेकांचे चुलत बंधू जरी असले तर भाऊबंदकीचं राजकारण करकम गटामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः करकम गावामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ते सख्खे चुलत भाऊ ग्रामपंचायतीमध्ये अनेक वेळेला एकमेकाच्या विरोधात उभारलेले आहेत आणि आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील एकमेकांच्या विरोधात येत आहेत. मी उंबरे या करकम गटातल्या अतिशय संवेदनशील गावामध्ये आहे. करकम नंतरचं महत्वाचं गाव म्हणून उंबरे गावाकडे बघितलं जातं. या गावामध्ये आसपासच्या करोळे असेल, सांगवी असेल, बादलकोट असेल, कानापुरी असेल या गावांचा मोठा संपर्क आहे. ग्रामीण भागातली एक चांगली सुस्थितीतली बाजारपेठ उंबरेमध्ये असल्यामुळे या ठिकाणी शेजारच्या 4-5 गावाचा पंचकृषीचा कायम राबता असतो. त्यामुळं इथली राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज या गावातीलच शेतकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या नानासाहेब इंगळे यांच्याकडे आलोय. ते प्रहार शेतकरी संघटनेचे बच्चू कडू जे नेते आहेत त्यांचे समर्थक मानले जातात. आज नेमकी या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघातली परिस्थिती काय आहे, गेल्या 10-5 वर्षामध्ये इथं झालेली कामं कुठल्या पद्धतीची आहेत, कामं झालेत का, झाली नसतील तर ते का झाली नाहीत, या संदर्भानं आपण नानासाहेब इंगळे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. नानासाहेब नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदेची निवडणूक आता करकम गटामध्ये सुरू झालेली आहे. तुम्ही शेतकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं पक्षीय राजकारण थोडंसं बाजूला ठेवून म्हणून शेतकऱ्यांचे विजेचे पाण्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील किंवा ऊस दराचं आंदोलन असेल, त्या प्रत्येक प्रश्नासाठी या भागातनं कामकाज केलंय. थोडासा चळवळीतला कार्यकर्ता हा राजकारणापासून जरी बाजूला असला तरी शेतकऱ्यांची आणि इथल्या मतदारांची नस तुम्हाला काही अंशी माहीत असते. आज या मतदारसंघामध्ये जी निवडणूक चालू आहे ती निवडणूक नेमकी कोणत्या वळणावर आहे, काय परिस्थिती आहे नानासाहेबांची? करकम गटातली एकंदरीत राजकीय परिस्थिती काय असं तुम्हाला वाटतं? मुळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या
आणि त्याच्यामध्ये काय आरक्षणाचा विषय आला, काय जिल्हा परिषदच्या ह्याच्यामध्ये गाव वगळते म्हणजे जिल्हा वगळतं, त्याच्यामध्ये 13 जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या. बरोबर. परंतु बऱ्याच दिवसापासून की इच्छा असते की बाबा आता जिल्हा परिषदेमध्ये पाठीमागं काय 10 वर्षे 5 वर्षे काम करत असताना 10 वर्षे बाळासाहेब देशमुखांनी इथं काम केलेलं होतं. हो हो, त्यांच्या पत्नी जिल्हा आणि परिषद त्यांनी इथं काम केलंच होतं. परंतु तिथनं पुढे पण 3 वर्षे प्रशासक म्हणून जिल्हा परिषदचं काम झालं, कामं थांबली. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचं काम करत असताना एकदा का त्यावेळेसच्या त्या लोकांनी त्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं. बरोबर. परंतु प्रतिनिधित्व दिलं, परंतु परत 5 वर्ष या ठिकाणी बाळासाहेब देशमुखाचं काम झालेलं नाही. बर बर बर. आणि म्हणून कुठेतरी एखादा चळवळीतला कार्यकर्ता, धडाडीचा, रोज माणसाची संपर्क असणारा, याच्यासाठी लोकांची धडपड असती प्रत्येक त्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. बरोबर. म्हणून आमच्याकडून काय प्रेम चव्हाणला उमेदवारी मिळावी, अजून आदिनाथ देशमुखला मिळावी, कारण त्या सगळ्या संघटनेसोबत मिळून काम करतात. गावातल्या घरकुलचा प्रश्न असेल, अनेक गोष्टीचा विषय अगदी मित्र म्हणून सगळ्या लोकांची कामं करणार होतं, पण धडपड होती. परंतु त्यांचं काय सगळ्या गोष्टी एकामेकाच्या तिकिटाच्या ह्याच्यामध्ये ही ती सगळ्या गोष्टी प्रेम चव्हाण आमचे मित्र होते, त्यांना थोडं थांबावं लागलं आणि उमेदवारी माणिकाबा मानेंना दिली, पंचायत समिती उमरे गटातली. बरोबर. आणि जिल्हा परिषदची आदिनाथ देशमुखांना दिली. बरोबर. आणि ह्या निवडणुकीमध्ये आदिनाथ देशमुखचा जे विषय आहे ते सगळ्या लोकांना काम धरून करत असल्यामुळे उमेदवारी दिल्यामुळे ह्या 7 गावामध्ये गणात 8 गावात आणि जिल्हा परिषद गटात लोक त्यांना 100% ही देतील असं वाटतं. नाही, आपण पंचायत समितीच्या गणाच्या विषयानंतर थोडीशी चर्चा करू. पण बाळासाहेब देशमुख यांनी देखील मागच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना त्यांच्या पत्नीने जिल्हा परिषदेमध्ये सभापती पद भूषवलेलं आहे. त्यांनी असा दावा केला की या भागातले अनेक रस्ते, अनेक कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी केलेले आहेत. परवा मी कानापूरला गेलो होतो, परंतु तिथल्या लोकांची परिस्थिती आणि त्या रस्त्याची परिस्थिती, आज जर करकमवरून उंबऱ्यापर्यंत यायची परिस्थिती बघितली तर बाळासाहेब देशमुखांनी जे गेल्या 5 वर्षामध्ये काम केलं त्याच्याबद्दल इथला मतदार, मी वैयक्तिक तुमच्याबद्दल म्हणत नाही, इथला या भागातला मतदार त्यांच्या कामकाजावरती समाधानी आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. कारण बाळासाहेबांनी जी कामं जिल्हा परिषद ह्याच्यातनं केली, पीएससीचं काम मोठं दवाखान्याचं झालं बंदादाच्या ह्याच्यामधून. बरोबर. रस्त्याची कामं ठेकेदारी म्हणून घेतली. परंतु बऱ्याच वेळा वारंवार इथं करोड असेल, कानापुरी असेल, उंबरा असेल, ह्या लोकांच्या बऱ्याच वेळा तक्रारी झाली. आम्हाला संघटना म्हणून आंदोलनं करावं लागली, काही वेळेस त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाका म्हणावं लागलं. अजिबात पण बाळासाहेबांचं ह्याच्यामध्ये समाधानकारक असं काम कुठलंच झालेलं नाही. आणि बाळासाहेबांचं वैयक्तिक जर आता ते दवाखान्याच्या कामाच्या बाबतीत बोलचाल, काम केलं, जिल्हा परिषद सदस्य होतं. बरोबर. सभापती होत्या. बरोबर. आणि आम्ही वारंवार गावातल्या ह्या आसपासच्या लोकांकडून बऱ्याच वेळा मागणी केली, बाबा तुम्ही इथं स्टाफ मध्ये 4 लोक पण इथं काम करायला नाहीत. परंतु एकदा का ह्या सगळ्या गोष्टी निवडून आलं आणि मग ते काय जनतेकडे पाठीमागे लक्ष दिलेलंच नाही. त्या ठिकाणी दवाखाना आज बंद पडलेल्या अवस्थेत त्या बाळासाहेबांनी ठेवला. गव्हर्नमेंटचा दवाखाना आहे ते, त्याच्यामुळे बाळासाहेबांची अनेक दुसरी कुठली आज दवाखाना तिथला बंद आहे. दवाखाना चालू आहे, परंतु काय आहे, आता समजा टोटल स्टाफ जर बघितला 3-3, 4-4 दिवस डॉक्टर नसतात. बरं. आणि बऱ्याच अडचणी बाळासाहेबांच्या बाबतीत एवढा तीव्र नाराज वर्ग आहे इथं. नाही, आता अशी परिस्थिती होती की बाळासाहेब देशमुख हे सुधाकर पंत परिचारक यांच्यापासून त्यांचे वडील करकमचे माजी सरपंच होते. त्यानंतर बाळासाहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व केलं. ते माजी आमदार प्रशांत परिचारकांचे पण समर्थक राहिलेत. पण ऐन वेळेला अशी काय घटना घडली, त्यांनी बाबा 10 वर्ष त्यांना संधी सुद्धा दिलेली होती जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाची, आणि ऐन वेळेला बाळासाहेबांनी मग पक्ष बदलाचा निर्णय घेतला. आणि आज ते इतर काही लोकांच्या वरती विरोधकांच्या कडून पक्ष बदलाचा आरोप करतायत. खरं तर त्यांना बाळासाहेबांना अशा वागण्यामुळं पक्ष बदलाचा आरोप किंवा पक्षांतराचा आरोप करण्याचा अधिकार आहे असं वाटतं आपल्याला? अजिबात नाही. बाळासाहेबांना पक्ष बदलण्याची ऐवजी 10 वर्ष त्यांना संधी दिलेली होती. आणि जनतेच्या ह्याच्यामध्ये आपण काम करू शकलो नाही म्हणल्यानंतर एखादा आपल्याच भाऊबंदकीतला जर कोण चांगला काम करत असेल तर जनतेच्या विकासासाठी त्यांनी तिथं पाठिंबा दिला असता. आणि ज्याच्यासाठी मिठाला जागलं होतं त्याच्यासाठी ज्यांनी मीठ घातलं, भाकर खाल्ली, त्याच्या मिठाला जागायला पाहिजे होतं. स्वार्थ बाळासाहेबांना अजून पण सुटला नाही. विकासाच्या मुद्द्यावर बाळासाहेब आज पण बोलतायत की मी विकास केलाय म्हणून इथं आलोय. पण 100% बाळासाहेबाचं हे चुकीचंच झालेलं आहे. स्वार्थाच्या ह्याच्यामध्ये झालं. अचानक
शेवटच्या दिवशी त्यांनी एबी फॉर्म घेतलेला आहे. कारण राजकारणातला स्वार्थ त्यांना अजून पण सुटलेला नाही. त्यांना जनतेचा अजिबात पण काही घेणं देणं नाही. नाही, एकंदरीत आता त्यांचा दावा असा आहे की मी अनेक दिवस परिचारकांच्या पांडुरंग परिवारामध्ये काम करतोय आणि त्यामुळं माझा परिचारकांच्या कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संबंध आहे, वैयक्तिक रिलेशन आहे आणि त्याचा फायदा मला या निवडणुकीमध्ये होईल. काय परिस्थिती, तसं वातावरण आहे का या भागात? कोणाचं? बाळासाहेब देशमुखांना परिचारकांची लोक सहकार्य करतील, जुने कार्यकर्ते, असं काय वातावरण आहे? नाही, तसं काय नाही, अजिबात पण तसं काय नाही. आता त्या ठिकाणी त्यांना काय वाटतं हे काय आम्ही सांगू शकत नाही. त्यांना कोण सहकार्य करतो म्हणलं, काय म्हणलं, हे असं अजिबात होणार नाही. आम्ही बाळासाहेबांसोबत काम केलेलं आहे. बाळासाहेबांचं काम व्यवस्थित नसल्यामुळं आम्हाला पण ह्या सगळ्या गोष्टीत चळवळीत उतरावं लागले. त्या पद्धतीनं लोक जी तिथं काय अगदी बाळासाहेबाच्या बरोबर काम करायची गरजच नाही. कारण समोरचा उमेदवार अगदी सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. भारतीय जनता पार्टीनं आता संधी दिलेल्या आदिनाथ देशमुख यांच्या एकंदरीत कामकाजाबद्दल, त्यांच्या लोकांच्या अटॅचमेंट बद्दल काय मत आहे आपलं? नाही, आदिनाथ देशमुखांचा जनसंपर्क मोठा आहे. प्रत्येक गावचं सरपंच, तरुण बोरं, जुन्या लोकांच्या बद्दल मान सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मला तर पाठीमागच्या गोष्टी काय माहित नाहीत, पण आदिनाथ मालकांचा ज्या वेळेस लोकांचा संपर्क, पॉलिटिशियनचा येऊ द्या, जिल्हा परिषदचा येऊ द्या, घरकुलचा विषय येऊ द्या, त्यावेळेस त्यांनी पक्ष, मित्र, अमुक तमुक कुठल्या गोष्टी बघितलेल्या नाहीत. त्याच्यामुळे कधी कितीतरी वेळा आम्हाला संघटनेत आंदोलन करायची वेळ येत असताना आदिनाथ मालकामुळे आम्हाला काय वेळेस थांबावं, म्हणजे आम्हाला आमची कामच केली त्यांनी. संघटनेत काम करत नका, कशाला आंदोलन करू, अधिकाऱ्यांच्या लगेच तातडीनं फोन लावणं, कामं करणं. ती जिल्हा परिषद सदस्य असून बाळासाहेबांना जी करता आलं नाही, ते अगदी सरपंच म्हणून त्यांनी काम केली. बर. एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये ह्या दोन चुलत भावाच्या राजकारणामध्ये आदिनाथ देशमुख भविष्यात जाऊन या परिसराचा जो बॅकलॉग विकासाचा राहिलाय, रस्ते असतील, पाणी पुरवठ्याची काय कामं असतील, मगाशी तुम्ही आरोग्य खात्याच्या दवाखान्याच्या संदर्भानं सांगितलं, शिक्षणाच्या संदर्भानं काय प्रश्न असतील, अंगणवाडीच्या संदर्भानं काय प्रश्न असतील, किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची नानासाहेब बाबा अशी असते की लोकांना सार्वजनिक कामाबरोबर जिल्हा परिषदेकडनं वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्याची सुद्धा काही अंश अपेक्षा असते. तर या सगळ्या अपेक्षांची पूर्ती कुठला उमेदवार करू शकेल असं तुम्हाला केली पाहिजे ना? आता मुळात कोण, आता आदिनाथ देशमुख, आता बाळासाहेबांनी काम केलं नाही म्हणूनच आदिनाथ देशमुखांना सगळ्या लोकांची मान्य ही आहे, सपोर्ट आहे, आणि ती त्यांनी केला पाहिजे. आणि उलट आम्ही शेतकरी संघटनेचे काम करतो, आमच्या सगळ्या लोकांना सोबत काम करू असा शब्द दिलेला आहे. वर सत्ता पण भाजपची आहे, काम करायला कुठल्या गोष्टीची अडचणी येणार नाही, सत्तेशिवाय काही चालत नाही. आणि तसं बी काय कुठल्या गोष्टी नाही झाल्या तर आम्ही मुळात तर मी चळवळीतला आहे, अजून त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू, त्याच्यामध्ये काही कुठली शंका नाही. आणि तसं तर पाठीमागच ह्या गोष्टी करू न दिल्यामुळं ज्या काही योजना आहेत, ज्या काही विकास कामं राहिलेली आहेत ती 100% करतील असा मला विश्वास आहे. तर हे होते उमरे येथील शेतकरी चळवळीतले नानासाहेब इंगळे. या निवडणुकीच्या संदर्भानं दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत त्यांनी आपली भूमिका ठामपणानं मांडलेली आहे. आम्ही रस्त्यावरची माणसं आहे, चळवळ आम्हाला नवीन नाही, जो काम करेल त्याच्या पाठीशी आम्ही राहू, आणि काम करतो असं आश्वासन देऊन जर एखाद्यानं काम नाही केलं तर त्याच्या विरोधात देखील आम्ही रस्त्यावरती उतरायला भिणार नाही, मागं पुढं पाहणार नाही, असा एकंदरीत त्यांच्या चर्चेचा सूर होता. उमरे या ठिकाणच्या काही लोकांच्या वेळोवेळी आपल्याकडे येणाऱ्या प्रतिक्रिया आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. आणि हो, जर तुम्ही अजूनही परफेक्ट न्यूज हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.